श्री शिवाजी नमस्तुभ्यम. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल. आज आपण जाणून घेऊया की येणाऱ्या काळामध्ये कुंभ राशीच्या लोकांना कोणकोणत्या फळांची प्राप्ती होणार आहे. तर सुरुवात करूया की एक जनरल माहिती म्हणजे या ठिकाणी आपण कुंभ राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची दशा लागली आहे अथवा त्यांच्या मूळ पत्रिकेत ग्रहांची स्थिती कशी आहे याचा विचार न करता एक सर्वसाधारण माहिती की कुंभ राशीच्या लोकांना ग्रहमान कसं आहे येणाऱ्या काळामध्ये. तर जे 3 मोठे ग्रह आहेत ज्यांची चाल विलंबाने आहे ते म्हणजे शनी, त्यानंतर गुरु आणि त्यानंतर राहू केतू आहे. कुंभ राशीच्या मधूनच म्हणजेच कुंभ राशीमधूनच शनी देवतेंचे त्यांचा राशीस्वामी आहे त्याचे भ्रमण होत आहे. ते 2025 पर्यंत राहणार आहे. त्यानंतर राशीच्या तृतीय स्थानामधून आता गुरुचे भ्रमण आहे ते दिनांक 7 मे 2024 पर्यंत आहे. त्यानंतर गुरु ग्रह बदलेल. त्यानंतर राहू केतूचे भ्रमण हे अनुक्रमे अजून त्या राशीमध्ये 16 महिने तरी राहणार आहे. ते भ्रमण कुंभ राशीच्या धनातून आणि अष्टमातून अनुक्रमे होणार आहे. तर कोणकोणते फायदे होणार आहेत तर राशी स्वामीच राशीतून जात आहे म्हणजेच कुंभ राशीच्या लोकांचा कॉन्फिडन्स वाढेल. आरोग्यविषयक जुन्या तक्रारी असतील, मग त्या गुडघ्यांच्या असतील, मणक्याच्या असतील अथवा हाडांच्या असतील, जॉईंट्सच्या असतील, या दूर होतील. त्या दूर होण्यासाठी विशेषत्वे करून कुंभ राशीच्या लोकांनी न्यायदेवता शनी यांचे जे गुरु आहेत कालभैरव याची उपासना केली असता आरोग्यविषयक तक्रारी दूर होताना दिसून येतील. कुंभ राशीच्या लोकांना ऊर्जा प्राप्त होईल. तसेच बौद्धिक क्षेत्रामध्ये जे कुंभ राशीचे लोक कार्यरत आहेत म्हणजे शाळा असेल, महाविद्यालय असेल अथवा एखादी इन्स्टिट्यूट असेल, रिसर्च इन्स्टिट्यूट असेल, अशा लोकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये विस्तार होताना दिसून येईल आणि यशाची प्राप्ती होताना दिसून येईल. धन आगमन होईल. कुंभ राशीच्या तृतीय स्थानातून गुरुचे भ्रमण होत आहे जो राशीचा, धनाचा आणि लाभाचा स्वामी आहे. म्हणजेच परत एकदा म्हणेन की जे कुंभ राशीचे लोक सल्लागार आहेत, राजाचे सल्लागार आहेत अथवा कन्सल्टंट आहेत अथवा कन्सल्टन्सी चालवतात अशाही लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये भ्रमंतीचे योग येतील आणि भ्रमणामुळे पैसा प्राप्त होईल. तसेच कन्सल्टेशन वाढेल, त्याच्यामुळे सुद्धा पैसा प्राप्त होईल आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. फक्त धनस्थानामध्ये राहू असल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी मिळालेल्या पैशाचा निवेश करताना म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करताना अतिशय काळजीपूर्वक करावे. कारण राहू हा मायावी ग्रह आहे. 21 दिवसात पैसे डबल करून देतो अशा कुठल्याही स्कीममध्ये कुंभ राशीच्या लोकांनी पुढील 1.5 वर्ष 16 महिने पैशाची इन्व्हेस्टमेंट करू नये. त्यांचे पैसे तशा पद्धतीने इन्व्हेस्ट केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांना दीर्घकालीन जे ग्रह एका राशीत भ्रमण करतात त्याविषयी असे फायदे आहेत. त्यानंतर मे मध्ये ज्यावेळेला गुरु बदलेल त्यावेळेला कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानातून तो गुरु जाईल. तर हा जाणारा गुरु धनेश आणि लाभेश म्हणून तिथे जाईल. तर तो सुद्धा कार्यक्षेत्रातूनच पैशाच्या बाबत उन्नती देताना दिसून येईल. कुंभ राशीच्या लोकांना गुरुच्या बदलीनंतर त्या ठिकाणी एखादी नवीन प्रॉपर्टी घेण्याचे सुद्धा योग येऊ शकतात जर पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानाच्या अधिपतीची दशा अथवा दशास्वामीकडून चतुर्थ स्थान ऑपरेट होत असेल तर होताना दिसून येईल. श्री शिवाय नमस्तुभ्यम.